आम्ही चालू केले युथ गिमेल इकारिम 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ आणि ते 13 प्रिन्सिपल्स रामबाम रब्बी मोशे रब्बी मोशे बेन मायमोन यांनी कंपाईल केलेले 12th सेंचुरीमध्ये 11th आणि 12th सेंचुरीच्या मध्ये रब्बी मोशे मायमोन त्यांना रिशोन बोलले जातं आणि ह्या 13 प्रिन्सिपल ऑफ फेथ आपल्या धर्मातले बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत असं मी सांगितलं. रेकॉर्डिंग मीटिंग इज बीन रेकॉर्डेड. ओके. जर त्या शूर तुम्हाला आठवण असेल लास्ट टाइम जवळ 2-3 हप्त्यापूर्वीची आणि जर त्याच्यावरती काय तुम्हाला प्रश्न असतील तर मला चॅट मध्ये लिहा किंवा शूर आता तुम्ही विचारू शकता. कारण हे प्रिन्सिपल्स हे 13 पॉइंट्स आपल्या धर्माची बेसिक्स आहे आणि आपण हर एक कधी कार्य असतं तो आपण ही गातो शब्बातच्या किद्दूसच्या पहिले किंवा कधी पण किद्दूस करतो संध्याकाळी त्याच्या पहिले आपण गातो इग्दाल एलोहिम हाय आणि ते 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ लग्नामध्ये पण आपण गातो आणि हर एक ह्याच्यासाठी आपली वेगळी वेगळी ट्यून आहे. लास्ट शूर मध्ये मी त्या 13 प्रिन्सिपल्स 13 मधल्या पहिले 5 प्रिन्सिपल बद्दल बात केली आणि आजच्या शूर मध्ये मी ती परत रिकॅप करेन, परत त्याच्यावरती आपण बोलू जरासा टाइम आणि नंतर मग त्याच्या पुढचे अजून 4 कव्हर करू. म्हणजे आजच्या शूरच्या एंड मध्ये टोटल 9 पॉइंट ही आपण त्याच्यावरती बात करू आणि त्याच्याबद्दल आपण जास्त शिकू आणि नेक्स्ट शूरला राहिलेले 4 पॉइंट म्हणजे 5 4 9 प्लस 4 13 आणि हे पॉइंट आपण हळूहळू समजू कारण हे एकदम आपल्या धर्माची एकदम येसोद आहे, आपला बिल्डिंग ब्लॉक आहे, पायऱ्या आहेत आणि हे जर कॉन्सेप्ट आपल्याला नाही माहिती तर आपण आपला धर्म इस्रायल धर्म यहुदी धर्म ज्यू माणसं इस्रायल माणसं हा कसा आपण इस्रायल बनतो, का आपल्याला इस्रायल बोलले जातात, का आपल्याला ज्यू बोलले जातो, का आपल्याला आपला धर्म मध्ये आपले हे 13 प्रिन्सिपल्स एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहेत. जसा मी लास्ट टाइमच्या शूरला सांगितलं की पहिले 5 पॉइंटच्या वेळेला रामबाम ने हे असा प्रश्नाचा उत्तर दिला पहिल्या 5 कॉन्सेप्ट मध्ये, पहिल्या 5 पॉइंट मध्ये, पहिल्या 5 प्रिन्सिपल मध्ये की देव कोण, हु इज गॉड. आपण हशेम बोलतो पण तो हशेम कोण, त्याला कसा समजायचा आणि ह्याचा उत्तर त्या पहिल्या 5 पॉइंट मध्ये भेटतात. तर हा पहिले 5 पॉइंट मी परत बोलतो म्हणजे आपण गाण्यामध्ये बोलतो इग्दाल एलोहिम हाय वेशटाबाख निमचा वेनेदेल वेत्सिउतो. हा पहिला पॉइंट निमचा हकादोश बरखू मत्सुई उमशगियाह. हा पहिला पॉइंट म्हणजे हशेम इंग्लिश मध्ये बोलतो हशेम इज द क्रिएटर, ही एक्झिस्ट असा इंग्लिश मध्ये त्याचं ट्रान्सलेशन होतो आणि इथे आपण बिलीव्ह करतो, आपण इस्रायल लोक बिलीव्ह करतात की गॉड इज एक्झिस्टंट, ही इज द क्रिएटर. हे आपण पहिल्या पॉइंट वरती हे करतो. ही 5 पॉइंट मी का रिपीट करतो की जेव्हा पण आपण नमाज करतो आणि देवाचं नाव घेतो युथ के वाव के हशेम, तर आपल्या डोक्यामध्ये हे 5 पॉइंट नेहमी पाहिजेत
आणि जर हे नसले तर प्रॉब्लेम होऊ शकतो का आपण कोणची नमाज करतो, कुठच्या देवाची नमाज करतो, कोण आपला देव आहे. म्हणून ही पहिले 5 पॉइंट या 13 पॉइंट मधले सगळ्यात इम्पॉर्टंट बेसिक अंडरस्टँडिंग ह्याची सगळ्या इस्रायल माणसांना नेहमी पाहिजेच. तर पहिला पॉइंट हशेम הקדוש ברוך הוא נמצא ומשגיח. God exists, his existence, his creator, he created all the world. दुसरा हशेम एखाद, जे आपण शेमा इस्रायल मध्ये पण बोलतो की आपला देव एक आहे. आणि लास्ट टाइम मी समजवला एक म्हणजे ऍब्सोल्यूट वन. हा पेन पण एक आहे, ह्याला आपण देव बोलू नाही शकत. कारण थर्ड पॉइंट बोलतो की देवाला कुठचा शेप नाही आहे आणि तो ऍब्सोल्यूट वन आहे. एखाद दुसरा कोणच असा एक देवासारखा नाही आहे. त्याच्यावरती आपण बोलतो, त्याला बोलतात ऍब्सोल्यूट वन इंग्लिश मध्ये. आणि तिसरा पॉइंट आहे एन लो गुफ एन लो धमुता गुफ. देवाला शेप नाही आहे, काय चुरा नाही आहे, किंवा त्याला बाउंड्री नाही आहे, ग्वुल नाही आहे. एन लो गुफ व एन लो धमुता गुफ, हा तिसरा पॉइंट. पहिला पॉइंट हशेम मत्सुई निमचा उमशगियाख. आणि या मशगियाख बद्दल मी अजून लास्ट शिवर मध्ये किंवा ह्या शिवर मध्ये नाही बोलणार, पण एक दुसरी त्याच्यावरती शिवर देऊ. पण पहिला पॉइंट गॉड एक्झिस्ट, ही इज द क्रिएटर ऑफ एव्हरीथिंग. सेकंड पॉइंट ही इज वन, ऍब्सोल्यूट वन. थर्ड पॉइंट, थर्ड प्रिन्सिपल एन लो गुफ व एन लो धमुता गुफ. त्याला शेप, साइज, physical is not physical, is spiritual totally. Fourth point, who kadmon lekola kadumim, he always existed. देव नेहमी होता, तो सगळ्याच्या पहिले आला. आणि ते आपण बोलतो आदोनोदामध्ये वेहू रिशोन वेहू आखारोन, ही इज फर्स्ट अँड ही इज लास्ट. फोर्थ पॉइंट इज वेहू रिशोन वेहू आखारोन बोलू शकतो, किंवा ही कदमोन लेकोला किदमीन. कदमोन म्हणजे फर्स्ट, सगळ्यात पहिले आलेले, सगळ्यात पहिला, सगळ्यात ऑलवेज एक्झिस्टेड, ऑलवेज, तमीद. पाचवा पॉइंट बोललो एन अबोदा ले जुलातो. आपण फक्त देवाला बिलीव्ह करतो, देवाची प्रार्थना करतो, हशेम एखाद, उष्मो एखाद. आणि आपण मूर्ती पूजा करत नाही, ह्याच्याशिवाय कोण दुसरा देव नाही आहे. हा जो एक आहे, जो नेहमी असाचा, ज्याने आपल्याला क्रिएट केलेला आहे, जो पहिलेपासून आहे, सगळ्याच्या पहिले होता. आणि आपण त्याची प्रार्थना करतो, आपण त्याच्याकडं रडतो, त्याच्याकडं आवाज करतो, त्याच्याकडं मागतो. आणि कोण दुसरीकडे आपण आपल्या कधी पण काय दुसऱ्याची कोणची नमाज करत नाही. आणि त्याच्यावरनं आपण आपल्याला 10 आज्ञामधली दुसरी आज्ञा आहे की आयडल वर्शिप आपण करत नाही. आपण मूर्ती पूजाला करायला आपल्याला देवाने आज्ञा दिली की आपण मूर्ती पूजा करू नाही शकत. आणि तो हा 5व्या पॉइंट मध्ये येतो की त्याच्याशिवाय दुसरा कोणच नाही. आणि ही आता मी परत बोललो हे पहिले 10 मिनिटं, कारण ही आपल्या धर्माची बेसिक कॉन्सेप्ट आहे. हु इज गॉड, देव कोण. हे 5 पॉइंट आपल्याकडे आपल्यामध्ये सारखे आपल्यामध्ये लक्षात राहिली पाहिजे. आणि जो हे लक्षात करतो त्याला इस्रायल बोलतात.
ज्यू बोलतात. जर त्याला माहिती नसेल हे पॉइंट तर खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. मग तो कोणची नमाज करतो, तो कोणला विचारतो, हा प्रश्न येतो. आता हा रिकॅप केला. ह्याच्यावरती जर कोणाला प्रश्न असेल तर मला चॅट मध्ये सांगा किंवा आता विचारू शकता. ही रामबामचे 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ सिदुरीमध्ये आहे आणि आपल्या नमाजीमध्ये जसं मी बोललो इक्दाल एलोहिम खाय मध्ये पण हे 13 प्रिन्सिपल काउंट केले जातात. हा एक कॅटेगरी होती पहिले 5 प्रिन्सिपल जिथे आपल्याला उत्तर भेटतो देव कोण, आणि नंतरच्या 4 प्रिन्सिपल मध्ये आपण वेगळे वेगळे कॉन्सेप्ट बघतो. ही 6वी प्रिन्सिपल रामबाम असे लिहितात, हिब्रू मध्ये असं आहे, शेहू त्याचं असं वाचले जातं, शेहू मेनावे एत बेने आहादाम. Hashem gives prophecy to man. असं त्याचा इंग्लिश मध्ये लिटरल ट्रान्सलेशन होतो. Hashem gives prophecy to humans or man. आणि तिकडे आपण नवीन कॉन्सेप्ट शिकले जातो, प्रॉफेसी. प्रॉफेसी हिब्रू मध्ये नेवुआ बोलले जातं. मी प्रॉफेसी मध्ये मला इंग्लिशचा मराठीमध्ये शब्द मला माहिती नव्हता, तर मी गुगल ट्रान्सलेट मध्ये बघितला आणि प्रॉफेसी तिथे भविष्यवाणी म्हणून असा शब्द आला. तर त्याला प्रॉफेसी मध्ये आपण भविष्यवाणी बोलू शकतो. आपल्या धर्मामधली ह्या 13 प्रिन्सिपल मधली 6वी प्रिन्सिपल आहे की आपण भविष्यवाणीला प्रॉफेसीला मानतो. आज आपल्यामध्ये कोणच प्रॉफिट नाही आहे. आज जेव्हापासून नाही, फक्त आज जेव्हापासून आपल्या पवित्र मंदिराचा नाश झाला, पहिला पवित्र मंदिर बेत हमिकदाश रिशोन आणि दुसरा पवित्र मंदिर बेत हमिकदाश शेनी, जेव्हा त्याचा नाश झाला जवळजवळ 2000 वर्षापूर्वी, 1956 वर्षापूर्वी, तेव्हापासून प्रॉफेसी पण निघाली, माणसाकडनं गेली. भविष्यवाणी दुसरा मंदिराचा नाश झाल्यापासून निघून गेली. त्याच्यानंतर कोणच माणसाला प्रॉफेसी भविष्यवाणी नाही भेटत. जेव्हा पवित्र मंदिर होता, जेव्हा बेत हमिकदाश रिशोन होता, बेत हमिकदाश शेनी होता, तेव्हा धार्मिक माणसाला जे केदुशा आणि तहारा पाळाचे आणि देवाचे एकदम जवळ होते, त्या लोकांना नेवुआ भविष्यवाणी, ज्याला इंग्लिश मध्ये प्रॉफेसी बोलतात, त्यांना प्रॉफेसी भेटायची. प्रॉफेसी म्हणजे काय, भविष्यवाणी म्हणजे काय, नेवुआ म्हणजे काय, ह्याच्याबद्दल आपण कधी दुसरा शूर बोलू शकतो, कारण ही खूप टॉपिक कॉम्प्लिकेटेड आहे आणि ही टॉपिक खूप लॉंग टॉपिक आहे. पण इझी शब्दामध्ये माणसाला उत्सुकता असते, माणसाला नवीन नवीन काय काय शिकायची उत्सुकता असते. आणि एक्झाम्पल अशी देऊ शकतो, जर आपल्याला काय माहिती पाहिजे, मला माहिती पाहिजे आता जे इंडियाला आहे, ते इंडियाला वेदर कसं आहे, ते पाऊस पडला की नाही किंवा पडतो की नाही, थंडी आहे गरमी आहे. मी इथे बेतशेमेशला राहतो, घरी आहे, पण मला इंडियाला काय चाललंय ते माहिती नाही. जर मला माहिती पाहिजे असेल
तर मी काय करू शकतो, तर मला जो इंडियाची खबर देईल त्याच्याबरोबर कनेक्ट करायला लागेल. मी त्याच्याबरोबर टेलिफोनवरती कनेक्ट करू शकतो आणि त्याला विचारू शकतो इंडियाला पाऊस पडतो की नाही, तिकडचा वेदर कसा आहे, गरमी आहे, थंडी आहे. आणि तसा मला माझी जी उत्सुकता आहे, मला माहिती पाहिजे इंडियाची, ती मला माहिती येईल. पण ही माहिती जी मला येईल, ती पास्ट आणि प्रेझेंटची माहिती येईल. फ्युचरची माहिती भेटू नाही शकत. फ्युचर म्हणजे भविष्य मी प्रेडिक्ट करू शकतो. मी वेदरचा फोरकास्ट बघू शकतो Googleमध्ये. पण मला 100% उद्या काय वेदर होईल, ती मला माहिती नाही भेटणार. मला माहिती फक्त पास्ट आणि प्रेझेंटची भेटू शकते. पण फ्युचर मी प्रेडिक्ट करू शकतो. पण मला 100% काय होईल उद्या, ती मला माहिती कोणालाच या जगामध्ये माहिती नाही आहे. आपण गेस करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो, अंदाजी काहीतरी बोलू शकतो, उद्या काय होईल, उद्या कसा होईल. पण फ्युचर आपण नॉर्मल पर्सन फ्रॉम द डिस्ट्रक्शन ऑफ द सेकंड टेम्पल आपण फ्युचर बघू शकत नाही. आपण प्रेडिक्ट करू शकतो, अंदाज लावू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो, पण 100% आपल्याला फ्युचर समजू नाही शकत. खुदाने आपल्यावरती मेहरबानी केली आणि आपल्याला प्रॉफिट्स ही धार्मिक माणसं पाठवली हर एक जनरेशन मध्ये, आणि ही धार्मिक माणसं फ्युचर बद्दल बात बोलू शकली. आणि त्या धार्मिक माणसांना जे लोक पवित्रता खूप पाळाची आणि देवाच्या जवळ होती, त्यांना अतीत म्हणजे फ्युचर भविष्य दिसाचा. आणि त्या भविष्य दिसून ती दुसऱ्या माणसांबरोबर शेअर करत होती आणि त्याला प्रॉफेसी बोलले जातात, त्याला भविष्यवाणी बोलली जाते. आणि आपण त्याला मानतो ह्या 6 पॉइंट मध्ये की प्रॉफेसी हशेम, भविष्यवाणी हशेम माणसाला देतो. फक्त काय, जेव्हा सेकंड टेम्पल डिस्ट्रॉय झाला, बेत मिकदाश कदोशचा नाश झाला, तेव्हापासून प्रॉफेसी संपली, कोणालाच भेटली जात नाही. I hope this point is clear. I tried to explain in as simple words as possible. But any questions, please let me know. सिक्स्थ पॉइंट आपण एकदा आलेलो इमायामध्ये पण बोलतो, नेवुआ, प्रॉफेसी, भविष्यवाणी. हिस्ट्रीमध्ये टोटल 55 प्रॉफिट्स होते. ही 55 स्पेशल माणसं होती आणि हर एकाबद्दल आपण एक शूर पण देऊ शकतो. एवढ्या प्रॉफेसी आपल्या पवित्र पुस्तकांमध्ये मधनं आपणला शिकतो. त्याच्यामधली 48 प्रॉफिट्स पुरुष होते आणि 7 महिला होत्या. 48 पुरुष माणसांची खूप मोठी लिस्ट आहे. अब्राहम अविनू, मोशे, इस्हाक, याकोब, मोशे, आरोन, दावीद, श्लोमो हे प्रॉफिटच्या याच्यामध्ये असतात, लिस्टमध्ये असतात. पण 7 प्रॉफिटेस, 7 बायका जे लोक प्रॉफिटेस होत्या, त्याची लिस्ट बद्दल आपण थोडाशी बात करू. सगळ्यात पहिली प्रॉफिट होती जी आपली सारा इमेनू. सारा इमेनू एवढ्या महान होता की खुदा हशेम देव त्यांच्याबरोबर बोलायचा आणि त्यांना भविष्य समजायचा. आणि ह्या प्रॉफेसी जे आपल्या 7 महिलांना प्रॉफेसी भेटली त्याच्याबद्दल मी बात नाही करणार. फक्त ते हे 7 आपल्या प्रॉफिटेस होत्या. पहिली सारा
जी अब्राहमाची बायको आणि आपली मोठी आई बोलले जाते, सारा एवढी महान होती. आपण पराशा खाये सारामध्ये आपण शिकतो की त्यांचा वय 127 इयर्स होता, 127. आणि ते 20 वर्षाच्या बाईसारखी दिसत होती, कारण तिने कधी पाप केला नाही. म्हणून ती जेव्हा 127 वर्षाची होती तेव्हा ती 20 वर्ष 20 इयर्स सारखी होती. असा आपल्याला पराशा खाय सारामधनं शिकतो. अजून एक साराची महानता की पहिली बाई आदामा बरोबर आली खवा, आणि खवाच्या बरोबर आणि त्या सापाच्या बरोबर जर तुम्ही खुमाश शिकला असता तर आपल्याला समजतं का पाप झाला पहिला. खेत आदामा रिशोन बोलले जातो त्याला. आणि खेत आदामा रिशोनमुळे जेव्हा खावा वारली आणि तिला आदामानी माराता मकपेला हेब्रोन मध्ये माराता मकपेला मध्ये बरियल केला, पण तिच्या जीवेला शांतता नाही भेटली, कारण तिच्यामुळे पुरा मानवतावरती मरण आला, मृत्यू आली, डेथ आली. आणि म्हणून ती जेव्हा वारली 900 वयाच्या वेळेला तिच्या जीवाला शांती नाही आली. पण जेव्हा सारा इमेनू वारल्या 127 इयर्सच्या होत्या त्या, आणि त्यांना अब्राहम अविनूनी माराता मकपेलामध्ये बरी केला, आणि सारा इमानी एवढी महान बाई झाली की जेव्हा ती वारली तर तिच्या पुण्यामुळे हवा, जी आपली पहिली आई बोलले जातो, पहिली बाईचा जन्म झालेला आदामाची बायको हवा, तिच्या आत्म्याला शांती दिली गेली. एवढी महान सारा इमेनो होती. साराच्या नंतर मग मिरियामा नेविया, जी मोशे रब्बेनूची बहीण होती, ती आपली दुसरी नेविया. तिसरी देबोरा. आणि मिरियाम बद्दल पण खूप मी बोलू शकतो, पण आता मी बघतो टाइम 613. इन ऑर्डर टू मेंटेन द वर्ल्ड 36 सदिकीम आर रिक्वायर्ड टू मेंटेन द वर्ल्ड. रॉबिन सॉलमन आर मेंटेन द वर्ल्ड at any time. Do you mean they do not get prophecy? No, prophecy was stopped. They 36 Sadiqim are great people. They follow God's instruction, learn Torah mitzvot, and do good things in the world. But they are nowhere near the prophets. Prophecy stopped. There were 55 prophets. Of that, 7 were women, rest were men. There are no hidden prophets since the destruction of the second temple. I think Esther was the last prophetess. Mordechai and Esther, they were the last prophetess. I'm not 100% sure. There might be somebody else after, but Mordechai and Esther was after Esther. Esther comes from the Lashon Hastara, meaning all that used to be revealed became blocked, became closed from Esther. Okay, does that answer your question? I think Robin Solomon put down this question, and it's a very good question, very, very relevant to this topic of prophecy. Prophecy was stopped at the destruction of the second temple. There are many reasons. One of the reasons is from last week's parasha. Last week's parasha was Chukat, where we learned about para aduma. When person became impure, tameh. In Hebrew we say tameh. In English you call it impure. It's not the exact right word. मराठीमध्ये मी एक्सप्लेन करायला ट्राय करेन. मागच्या हप्त्याच्या पराशामध्ये आपण शिकलो, हुक्कामध्ये पराशा शबुआ जर तुम्ही बघितला तर पराशा हुक्कामध्ये पारा आदुमाचा मिtzवाचा नियम दिलेले आहेत. पारा आदुमा, जो माणूस मैताला टच करतो, मैताला हात लावतो, तर
मैताला आवी आफ तुमा बोलले जातो आणि जो मैतालाच्या जवळ ला टच करतो किंवा त्याच्या एका तंबूमध्ये पण गेला तर तो त्याला आफ तुमाचा स्टेटस येतो. आफ तुमा म्हणजे फादर ऑफ इम्प्युरिटी असं बोलू जाऊ शकतो इंग्लिशमध्ये. आणि आफ तुमापासून ताहोर होण्यासाठी, त्या अपवित्रापासून पवित्र बनासाठी पारा अदुमाचा पाणी स्प्रिंकल केला पाहिजे अंगावरती. आणि तो पारा अदुमा फक्त जेव्हा पहिली पारा अदुमा मोशे रब्बेनूच्या वेळेला केलेली तेव्हा टॅबरनेकल होता वाळवंटामध्ये 40 इयर्स ऑफ डेझर्ट मध्ये, वंडरिंग मध्ये 40 इयर्स बेने इस्रायल जेव्हा डेझर्ट मध्ये होते तेव्हा. आणि लास्ट पारादुमा सेकंड बेत मिकदासच्या वेळेला होती. बेत मिकदास डिस्ट्रॉय झाला, आपला पवित्र मंदिर डिस्ट्रॉय झाला, तेव्हापासून आपण सगळी जण अपवित्र मानले जातो या तुमात मेत पासून. जेव्हा थर्ड टेम्पल परत येईल तर असं लिहिलेलं आहे की आपल्या सगळ्यांना आपण ताहोर होऊ पारा अदुमाच्या वॉटरने आणि आपल्या सगळ्यांना प्रॉफेसी येईल. जे लोक खुदाचे नियम पाळतात, तोराचे नियम पाळतात आणि तोराच्या मार्गामध्ये जातात, सगळ्यांना प्रॉफेसी फ्युचर मध्ये येईल. when the third Beit HaMikdash will be rebuilt. अशी एक प्रॉफेसी आहे. तर हा प्रश्न तुम्ही खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारला. ह्याच्यावरती मी अजून एक प्रश्न विचारतो. आपल्याला जास्त टाइम नाही भेटणार, पण एक आहे प्रॉफेसी जी थांबली सेकंड बेत मिकदासच्या नंतर. आणि त्याच्यानंतर धार्मिक लोक जे 36 सदिकीम आहेत त्यांना एक ज्ञान भेटायचा, सियात दिशमाया, खुदाकडनं त्यांना एक ज्ञान भेटायचा आणि त्याला बोलतात रुवाख कोदेश. अशी मोठी मोठी सदिकीम होती. होफेच खाईम तुम्ही ऐकला असतील, त्यांचं पुस्तक आहे शमिरात अलाशोन. 1936 की 39 मध्ये ते वारले. 100 वर्षाच्या वरती होते आणि बोलतात होफेच खाईमला रुवाख कोदेश होता. आणि होफेच खाईमच्या नंतर मग कोणालाच रुवाख कोदेश नाही. आज जे 36 सदिकीम असतील, लामेद वाव सदिकीम जे हर जनरेशन मध्ये असतात, त्यांना पण रुवाह कोदेश नाही आहे. पिढीच्या नंतर पिढी खालती पडले जातं स्पिरिच्युअल इफेक्ट मध्ये, स्पिरिच्युअलिटी मध्ये, धार्मिकता म्हणे. आणि म्हणून सेकंड बेत मिकदास डिस्ट्रॉय झाल्यावरती प्रॉफेसी गेली आणि हळूहळू तो रुवाह कोदेश पण कमी कमी होत गेला आणि आज कोणालाच रुवाह कोदेश नाही आहे. जरी 36 लामेद वाव सदिकीम खूप धार्मिक माणसं आहेत, पण रुवाह कोदेश आज कोणालाच नाही आहे. प्रश्न विचारले जातो, ही सगळी ही साइड ट्रॅक झालो मी जरा, पण ही कॉन्सेप्ट पण खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. तल्मुदामध्ये लिहिलं आहे, सदिक, गोजेर, हशेम, मेकायेम. जे लामेद वाव सदिकीम आहेत, आज काय आहे त्यांच्याकडे? जर त्यांनी ब्राखा दिली आणि तो खरोखर लामेद वाव सदिक आहे तर सदिक गोजेर, हशेम, मेकायेम. सदिक ती जे बोलेल तसाच हशेम करल. जर सदिकनी ब्राखा दिली की तुला रिफुआ श्लेमा हो, तुमची तब्येत बरी राहील, तर तुमची तब्येत बरी राहील. का? नाही प्रॉफेसीमुळे, नाही रुवाह कोदेशमुळे, पण तल्मुदामध्ये कॉन्सेप्ट आहे. तल्मुदामध्ये आपण शिकतो सदिक गोजेर व हशेम मेकायेम. आणि ही कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. म्हणून कधी कोण एकदम धार्मिक माणूस भेटला तर त्याची ब्राखा घ्यायला, जर त्यांनी रिफुआ श्लेमा सांगितला तर हशेम आपल्याला
चांगल्या रेफुआ श्लेमा देतो, तब्येत बरी ठेवतो. जर त्यांनी आरिखुत यामीम सांगितल्या तर माणूस खूप वर्ष जगतो. जर त्यांनी पैशाची ब्लेसिंग दिली तर माणूस धनी होतो. कारण तल्मुदामधली कॉन्सेप्ट आहे हशेम tzaddik गोझेर व हशेम मेकायम. आणि म्हणून कधी कोणाला त्रास असला तर तो मोठ्या कडे जातो त्याची ब्लेसिंग घ्यायला, त्याची बरकत भेटासाठी, चांगली वाईब्स भेटासाठी. कारण जो ती ब्लेसिंग देतो त्याचा हशेम तसाच करतो. थोड्या वर्षापूर्वी राब खाईम कनिएव्स्की अलाव शलोम वारले. म्हणजे जेव्हा ते जिवंत होते जवळजवळ 80 किंवा 90 वर्षाचे होते. 86 काहीतरी वर्षाचे होते. आणि ज्यात खूप कमी बोलायचे, पण जे 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 बोलायचे तसं व्हायचं. जर त्यांनी सांगितलं काय मूल होईल तर मूल व्हायचा. जर सांगितलं रेफुआ तर रेफुआ. कारण राब खाईम कनिएव्स्की खूप मोठे चदीक होते आणि जे बोलायचं तसंच व्हायचं. कारण आपल्याला तल्मुदामध्ये शिकायला भेटतं tzaddik गोझेर हशेम मेकायम. Baba Sali, somebody asked question. Baba Sali was much after Chofetz Chaim, correct? Did he have prophecy or Ruach HaKodesh? Again, Baba Sali had what we call, he was at such a high madriga, such a high state, high spiritual state, that tzaddik mekayem, tzaddik gozer, Hashem mekayem. Whatever he said, Hashem used to answer his request. No Ruach HaKodesh, no prophecy. Prophecy went off at the destruction of the second temple because all of us are impure. It will come back when the third Beit HaMikdash will be built. Talking about prophecy is a very complicated inyan. It's a complicated topic. But in short, today, not only today, for last 1956 years, there is no prophecy. Ruach HaKodesh, some Mashiach is on his way. Today will be Yud Bet and Yud Gimel Tammuz, which is very big in Chabad, because the last Rebbe, his father-in-law, was the Rebbe before the last Rebbe. He was in Russia. His name was Yosef Yitzchak Schneerson. And he was jailed by the Russian communists. And on Yud Gimel Tammuz, on Yud Bet Tammuz, which is tonight, which is today, good news came that he will be set free from the jail. And on Yud Gimel, on 13th Tammuz, came the written paper that he's free to give. Because of communism, he was jailed. That's a different topic. But even why I came, same way he was such a big tzaddik that whatever he said became true. Why? Because we learn in the Talmud, tzaddik gozer v'Hashem mekayem. Nothing to do with Ruach HaKodesh and nothing to do with prophecy. Today, no prophecy and no Ruach HaKodesh. Somebody who says he's a prophet, he's a false prophet. Many reasons, simple reasons, because today everybody is Tameh Met. How Tameh Met works? When a person, somebody who is dead, if you touch the dead body, or if you are in the same tent, or same house, same tent with him,
Dead person is considered avi avatuma. Whoever touches or is in the same room becomes avatuma. Whoever touches this person becomes rishon letuma. Whoever touches him becomes sheni letuma, and so on. The only way you can purify from this kind of tuma, this kind of impurity, is by sprinkling the waters of the red heifer, para aduma, which we learned in last week's parasha. No Bet Hamikdash, no temple, no para aduma. Everybody is impure in that sense. Okay, in that sense, in the sense of tumat met. In other things we are. That's why today we don't separate trumo to maasrot and give it to the Kohen. We separate and throw it away or burn. We separate chala and burn it away. When we had the Bet Hamikdash, we separated the chala from the isa, from the dove, and we gave it to the Kohen. When somebody grew wheat or crop, 10% we had to give to the Levi. 1/40 or 1/50 or 1/60 was given to the Kohen. Today we cannot do it, give to the Kohen or Levi, because the Kohen and Levi, they are considered impure because of Tameh Met, because of all other reasons. The only way to become pure is paraduma, water sprinkled from the paraduma's ashes, which we cannot do today because we don't have Bet Hamikdash. Hope this is clear. Any other questions? Very relevant topic we came to, and very important concept that everybody should know. If any questions, please let me know. Good that you are asking questions. Any other question here? Main chat. Okay, one message. Jump to the latest. How does mikveh work today? Okay. Mikveh works today. This is also, you can give a sure about it. In short, today's mikveh for woman, it gives her from the nida state to get out of the nida state. She has to go to the mikveh whenever the right time is, which we cannot discuss in an open conversation here on Zoom. But everybody has to learn about this. And by immersing in the mikveh, she becomes tahor. You call it pure from the impurity of nida state. For men, mikveh helps for tumat keri, immersion. There also we cannot discuss here on the topic. And to do tshuva before Yom Kippur, minimum requirement for men to go to the mikveh is before Yom Kippur, Erev Yom Kippur, to dip. When he dips, he thinks about doing tshuva. That is the minimum. Second stage, which Hasidim do, but not everybody, is immersed in the mikveh every day from tuma of emission, what comes out of the body. And there mikveh helps partially. It's a complex subject. In Talmud Bavli, Masechet Brachot, page 24, Kaf Dalet. You can learn more about it. Could be talked in a different shur where no children are there. Hasidim go to mikveh every day because of tumat keri, emission from the body. Before Shabbat, many people go to the mikveh to get extra kedusha v'tahara, extra holiness and purity. But today's mikveh doesn't help from tumat met, from the impurity of dead body.
for impurity of dead body. Only thing that could help was the sprinkling of the para aduma, which we had learned in last week's parasha Hukat. Hope this is clear. This is also a little bit complicated and hard topic, but in simplicity, woman have to dip in the married woman have to dip in the mikveh to change from her nida state to become permitted to her husband. Men to get extra holiness before Shabbat, and on a daily thing, there is something called Gezerat Ezra, Takanat Ezra, which is also a different topic, little bit complicated. You need a whole shiur. But minimum requirement for mikveh today is dip before Yom Kippur in a kosher mikveh to show that you are returning to God. You are doing tshuva. If somebody cannot, then there is something called Tisha Kavim. When a person dies, when a Jewish person dies, he's also immersed in the mikveh. If there is no mikveh, then water is poured with a bucket, one after other. Certain amount of water, how many liters, whether 9 liters, whether 13 liters, whether more or less, that's a halakhic concept that can be learned in halakha. But today, this is how we use the mikveh. This is how mikveh can help. Hope this was clear. Any other question there? Also very complex topic, need to talk one-to-one and not in a big shiur. Okay. So where I was at मी कुठे होतो? सात नेवियोत, 7 प्रॉफिटेस आहेत. पहिले बोललो सारा, नंतर मग मिरियाम जी मोशे रब्बेनु आणि आरोनची बहीण होती. लास्ट वीकच्या परशामध्ये पण आपण बघतो की आरोना कोहेन वारले आणि मिरियाम वारली. जेव्हा मिरियाम वारली तर वाळवंटामध्ये 40 वर्ष बेर मिरियाची वीर होती, जिथे सगळ्या इस्रायल लोकांना पाणी भेटायची. माझ्या याच्यावरती ऊन आला परत, मी जरा खिडकी बंद करतो. सॉरी. I'll turn on the light. Sorry again. Hope you can see me better now. I turned on the light. Close the window there. Okay. तर मिरियाम नेविया, मिरियाम ही सेकंड प्रॉफिटेस, पहिली सारा, दुसरी मिरियाम. मिरियाम खूप मोठी सदिकेत होती. वाळवंटाच्या जेव्हा बेने इस्रायल आले मिस्र देशाच्या बाहेर, त्यावेळेला ही मोशेची बहीण, मोशे रब्बेनुची बहीण, आरोन अकोनची बहीण, तिच्या पुण्यामुळे 40 वर्ष इस्रायल लोकांना वीर आली, चमत्कार झाला, पाणी भेटला. 40 वर्ष इस्रायल लोकांना वाळवंटामध्ये मिरियाम नेवियाच्या पुण्यामुळे. आणि ही आपली दुसरी नेविया. थर्ड देवोरा, जेव्हा बेने इस्रायल एरेच इस्रायल मध्ये आले, इस्रायल जमिनीवरती आले आणि तिथे राहत होते, ते पहिले राजाच्या पहिला राजा शाऊल, नंतर मग दाविदा मेलेक, त्याच्यामध्ये एक लहानसा शाऊलचा मुलगा का नातू होता राजा. पण राजशाही व्हायच्या पहिले प्रॉफिट्स त्यांचा राज्य होता, ते सांगायचे देवाचं नाव, काय देवाची इच्छा आहे ती. आणि तेव्हा देवोरा ही नेविया होती. त्यावेळेला लढाई झाली सिसरा बरोबर, आणि देवोरानी तिच्या नवऱ्याला बाराक ला लढाईला पाठवला आणि ते लोक लढाईला जिंकले आणि सिसरा मारले गेला. त्याला याएलनी मारला. आणि याएल पण खूप मोठी बाई होती, पण ती प्रॉफिटेस नव्हती, प्रॉफिटेसच्या दर्ग्याला नाही आली. पण देवोरा
ही नेविया आपल्या धर्मामध्ये मानली जाते, ही थर्ड नेविया. त्याच्यानंतर खान्ना, आपण खान्ना मिरियाम ला सॉन्ग बोलतो, देबोरा आपण सॉन्ग शिरा देते, आणि खान्ना आपण शिरा देते, आणि खान्नाच्या शिरा शिरा म्हणजे सॉन्ग गीत. खानाचं गीत आपण दररोज सकाळी नमाजच्या पहिले बोलतो, वतील पल्लेल खान्ना वतोमार आजा लिबी. कारण खान्ना पण एवढ्या मोठ्या मोठ्या दर्ग्यामध्ये आली, मोठ्या ह्याच्यावरती आली की तिला पहिले मूल नाही होत होता. तिची सवत होती पेनिना, आणि पेनिनाला 9 मुलं झाली, आणि खान्नाला एक पण मुलगा नाही झाला. खान्ना रडत रडत आली बेत मिकदाश वेळेला. त्यावेळेला कोहेन गादोल होता एली. एली आणि एलीला वाटला की हिनी दारू पिल्ले, ही बेवडी बाई आहे, ही का एवढी नमाज करते बेत मिकदाशच्या जवळ. तिला वाटला का हिनी दारू पिलेली आहे. पण तेव्हा तिला त्या एलीला समजलं का नाही, हिला मूल नाही आहे, आणि हिला मूल पाहिजे. त्याच्यासाठी ही एकदम खूप वेगळ्याच रीतीने नमाज करते. अजून एक प्रश्न आलाय, पण मी पहिले खाना बद्दल बोलतो. खाना हा नेविया, हिला मूल झाला. तिने वचन वचन नाही, काय बोलतात मराठीमध्ये, नवस नवस बोलतात मराठी. तिने नवस केला का मला जो मूल होईल तो मी देवाला देन, असा केला. आणि तिला बरोबर नमाज केल्यावरती 9 महिन्यामध्ये मूल झाला, आणि त्या मुलाचं नाव तिने श्मुएल ठेवला. आणि तो लहान मुलगा जेव्हा बरमित्वा व्हायच्या पहिले त्यांनी तिला कोहेन गादोलकडे आणला, एलीकडे आणला, आणि सांगितलं हा मूल मी नवस केलेला मुलगा आहे, ह्याला मी हा देवासाठी देतो. आणि त्यांनी खानानी श्मुएलला नवी एलीच्या हातात दिला, एलीच्या हातामध्ये शिकवायला दिला. आणि एली कोहेन गादोल होता खूप वर्ष, आणि त्यांनी श्मुएलला सांभाळला, वाढवला, आणि हशेमच्या मार्गामध्ये लावला. आणि श्मुएल स्वतः नावी झाला, खूप मोठा माणूस झाला. श्मुएल passed away at the age of 52 at the time of King Solomon and King David. तर खाना ही खूप मोठी नेविया होती, आणि खानाला मूल नाही होत होते, आणि तिने जशी नमाज केली, आणि त्याच्यामधनं आपण शिकतो नमाज कशी केली पाहिजे. हलाखामध्ये हिलखोत तेफिला नमाजीचे नियम आपण खान्नाकडून शिकतो, आणि खान्ना खूप मोठी प्रॉफिटेस झाली. खानाच्या नंतर अबिगायल दाविदा मेलेकची बायको होती. दाविदा मेलेकची किती बायका होत्या, त्याच्यामध्ये एक ही अबिगायल. आणि मला हर एक प्रॉफिटेस बद्दल आपण एक शिवर बोलू शकतो, पण मी युद्ध गिमेल मिदोत मध्ये शिवर करायची होती. पण आपण पटकन बोलू शकतो. हे 7 नेबिया होत्या: सारा, मिरियाम, देबोरा, खान्ना, अबिगायल, हुल्दा ही खिसकियाहू हा कोहेन गादोल च्या वेळेला मोठी प्रॉफिटेस होती. आणि लास्ट प्रॉफिटेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुरीमची गोष्ट. एस्तेर हा नेबिया, मोर्देखाय प्रॉफिट नावी, मोर्देखाय पण नावी होते, आणि एस्तेर हा मल्का ला नेबिया बोलले जातात. आणि तिने रुआख कोदेशनी मेगिलात एस्तेर लिहिला, आणि आपण 2 वेळा पुरीमला मेगिलात एस्तेर वाचतो आणि किंवा ऐकतो. आणि हा एक आपला दिलेला मिtzवा दे रबनान 613 मिtzवत आहे, आणि त्याच्यावरती अजून 7 मिtzवत आहेत, ज्याच्यामधली एक मिtzवा आहे जे एस्तेर हा मल्का, एस्तेर हा नेवियानी दिला. प्रश्न इथे परत विचारले गेला रॉबिन सोलोमनने. व्हेरी गुड क्वेश्चन अगेन. इज पारा अदुमा रिप्लेस्ड बाय एनी तिफिला? तो
many times what we have a concept is keilu or kimo, like. म्हणजे जेव्हा बेतमिकदाश होता तेव्हा कोरबानोत दिले जाते. रोज कोरबान तामीद बोलले देत होतो. कोरबान तामीद रोज अर्पण केले जात होता. आणि आज आपला बेतमिकदाश नाही आहे, पवित्र मंदिर नाही आहे, म्हणून आपण नमाज करतो. आणि तफिला, त्याला तफिलात बोलतात. आणि तफिला इज as if or in place of the korban. पण पारा अदुमाला रिप्लेसमेंट नाही, म्हणून आपण सगळं आज तुमात मेट पासून अपवित्र आहोत. पण जर आपण त्याच्याबद्दल बोललो की त्याच्याबद्दल शिकला तर ॲज इफ आपण पारा अदुमास सर वरती प्युअर झालो. आपल्याला असे खूप खूप आज्ञा आहेत. फॉर एक्झाम्पल 613 मिtzvot आहेत, 613 आज्ञा आहेत तोरामध्ये. पण हर एक आज्ञा आपण पाळू नाही शकत, कारण काय काय आज्ञा अशा आहेत जे फक्त एरेच इस्रायलमध्ये, जे इस्रायल जमिनी आहे तिकडे पाळू शकतो. फॉर एक्झाम्पल कटिंग ऑफ द ओमेर, गिविंग त्रुमात मासरोत, ती फक्त एरेच इस्रायल मध्येच पाळू शकतो. अशा आज्ञा आहेत ते फक्त कोहेन पाळू शकतात. फॉर एक्झाम्पल बिरकाता कोहानिम कोण देऊ शकतो? फक्त कोहेन गदोल, फक्त कोहेन, सगळे कोहेन. पण जर मी कोहेन नाही आहे तर मी देऊ बिरकाता कोहानिम देऊ नाही शकणार. मी घेऊ शकतो, मी बराहात कोहेन कडनं घेऊ शकतो, पण मी देऊ नाही शकत. जर बाई आहे ती पुरुषाचं काम करू नाही शकत, ती पुरुषाचं क्रियात शमा, बेजमाना आणि अजून जे जे पुरुषाचे कमांडमेंट आहेत, जे न्याय आहेत, ती बाई नाही करू शकत. जे बाईचे आहे तो पुरुष करू नाही शकत. म्हणून 613 आज्ञापैकी हरेकला वेगळ्या वेगळ्या आज्ञा आहेत. आणि तल्मुदामध्ये अशी कॉन्सेप्ट आहे, कोल इस्रायल आरेविम जे लजे. जर मी माझा काम करतो आणि ती बाईचं काम करते आणि कोहेनचं काम करतो, आणि जो इस्रायल जमिनीवरचा मिtzvot तलुयत बे आरेच करतो, तर आपण एका दुसऱ्याला करून सगळी जण संगती 613 आज्ञा पाळू शकतात. अशा आज्ञा आहेत जे फक्त पवित्र मंदिर होता, बेत अमिकदाश होता, ते करू शकतो, ते केली जात होते. आणि आज आपला पवित्र मंदिर नाही आहे तर आपण त्या आज्ञा करू नाही शकत. फॉर एक्झाम्पल योम किप्पूर ला आपण अर्पण द्यायचो, किंवा रोज अर्पण, तमीद, ओला, एक्सेट्रा एक्सेट्रा, कोरबानोत, केतोरेत, हे आपण देऊ नाही शकत. पण जर त्याच्याबद्दल आपण शिकलो, त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला तल्मुदामध्ये, तर दॅट इज ॲज इफ आपण तशी ती आज्ञा पाळली. पारा अदुमा अशी आहे ही पाळण्याची आज्ञा नाही आहे. ही आज्ञा आपल्याला इम्प्युअर स्टेट पासून प्युअर स्टेट मध्ये घालते. जे तुमात मेत आहे, जे मेलेच्या माणसाच्या मेलेल्या प्रेतापासून जी आपल्याला अपवित्र भेटते, ती पारा अदुमा आपल्याला ती पवित्र करते. ही आज्ञा आपण जर शिकलो तर आपण पवित्र होऊ. त्या अपवित्रेतून आपण पवित्र नाही होऊ शकत. पण ही शिकली पाहिजे ज्याच्याने आपल्याला धार्मिकतामध्ये आपल्याला उचलू, आपण वरती येऊ.
पण para aduma cannot be replaced by any other by any other by any other way. Hope this is clear. Any questions? We are already at 7 o'clock in Israel, and hopefully next time we will continue about the 13 principles of faith. We have we had very good questions today, and hope I was able to answer the questions with God's help. Bezrat Hashem, and Imirche Hashem, आपण अशीच प्रश्न विचारले जातील तर आपल्याला ज्ञान चांगला, धर्माची ज्ञान चांगला होईल, चांगली येईल. And hopefully next week we'll continue about the 13 principles of faith, as well as any questions that arise which are relevant to our topic. I will try to explain in Marathi, but English is much better. Hebrew is much more better to explain, but hopefully we'll try in English and Marathi. If जर ह्याच्यामधली कुठची कॉन्सेप्ट तुम्हाला समजली नसल, कारण हे सगळे बेसिक कॉन्सेप्ट आहेत, मिक्वे, मिtzvot, कोर्बानोत, बेत हामिकदाश, प्रॉफेसी, सदिकीम, रुआख हाकोदेश, आणि हे सगळी प्रश्न ह्याच्यावरती जे पण प्रश्न असतील तर तुम्ही विचारली पाहिजेत, आणि जर तुम्हाला डाऊट असला तर तो डाऊट सॉल्व्ह केला पाहिजे. This we are at the end of the hour. Any questions? We said we had 7 नेवियोत, 7 नेवियोत आपल्या शास्त्रामध्ये आहेत, जे सारा, मिरियाम, देबोरा, खाना, अबिगाईल, हुल्दा आणि एस्तेर. पुरुषांमध्ये टोटल 55 नेवियोत आहेत. पुरुषांमध्ये जास्त नेविम आहेत, आणि त्यांची पण लिस्ट 48 आहे. टोटल 55 नेवी. तर टू एंड आपण फक्त 6व्या पॉइंट वरती आलो, 13 प्रिन्सिपल फेथ मधला. आणि हे 13 प्रिन्सिपल ऑफ फेथ खूप आपल्या धर्माचा बेसिस आहे. आपण हर एक कार्यामध्ये एकदा एलोहिम काय बोलतो, जर आपल्याला समजला नाही तर खवाल, आणि जर समजला तर चांगली बात आहे, काय आपल्याला समजला. आणि ही आपण आपल्या धर्माची जास्त अंडरस्टँडिंग आपल्याला येते. तर ही 6वा कॉन्सेप्ट होती, आपण नेबुआ म्हणजे भविष्यवाणीला मानतो. फक्त आज नाही आहे, जेव्हा आपल्या पवित्र मंदिराचा नाश झाला ही भविष्यवाणी पण गेली. पण त्याच्या पहिले होती आपल्या धर्मामध्ये 55 मला वाटते बोलतात 55 नेविम होते. त्याच्यामधले 48 मनुष्य होते, 7 बायका होत्या, ज्याच्याबद्दल आपण बात केली पटकन. पुढच्या नेक्स्ट टाइम मध्ये आपण त्याच्यामध्ये डिटेल मध्ये पण बोलू शकतो. So thank you everybody for joining. Please, any question? याच्यानंतर मग शिवर आहे गेमारा क्लास फॉर मेन with Rav Shimshon, Bezrat Hashem. So whoever comes to that class should stay on the Zoom. And thank you very much for attending. Blessings to everybody. Bracha ve'atzlacha rabba meruba be'kol inyanim. सगळ्यांची भरभराट हो. आणि जसं आपण बोललो, सदिक गोजेर वाशेम मेकायम, सा हशेम आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, आपली भरभराट हो, तब्येत बरी राहो, आरिखुत यामी, चांगले दिवस दिसो, जास्त दिवस आणि चांगले दिवस दिसो. आपल्याला स्पेशल सियाता दिशमाया भेटो, आणि सगळे आपला चांगला हो. Thank you very much for joining, and hope the class was enjoyable and knowledgeable.
and hopefully trying to see if there are any more messages in Zoom. राव गब्रियल तलकर्णी इथे चॅट मध्ये सगळ्यांची फोन नंबर पण टाकलेत, ईमेल टाकलेत. जर प्रश्न असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा ईमेल किंवा फोन नंबर वरती पण टाकू शकता. माझा नंबर पण आहे इथे. रबी लेवीजेकर, रबी गब्रियल तलकर, रबी दाविताल, तर माझा नंबर पण आहे आणि ईमेल पण आहे. आरोन गारसुलकर, शारोन गारसुलकर, रबी शिमोन वरुळकर, रबी उरियल तलकर. तर हरेकांच्या शिवच्या प्रमाणे तुम्ही हरेकाला प्रश्न पण विचारू शकता. जेवढा प्रश्न विचारतील तेवढा चांगला आहे की आपल्याला क्लॅरिटी भेटते, आपल्याला बरोबर समज येते. Okay, so thank you everybody for joining. Hopefully the sure was clear. It's a very important concept in our religion, in our way of life. Thank you for joining. Take care. אמן, חזק וברוך, יישר כוח. אני סוגר כאן, כן, גבריאל? כן, כן, אתה. כן, סוגר. תודה רבה. שלום שלום.